नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अमरावतीतून। अमरावती जिल्ह्यात 1 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना पाहायला मिळते। काल दिवसभरात कोरोनाच्या 376 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। कोरोना रुग्ण संख्येला रोखण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आलेत। यानुसार जिल्ह्यात आता शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश दिलेत। सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे। राज्यात मागील 24 तासांमध्ये 3611 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर 38 जणांचा मृत्यू झालाय। 1773 जण कोरोना मुक्त झालेत। राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 20,60,000 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 51,489 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। नागपूर शहरातही कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते। दिवसभरात कोरोनाचे 486 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे, तर 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। त्यामुळे नागपूरकरांनी काळजी घेण्याची गरज आहे। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। पूजाने आत्महत्या केली नाही, तर ती चक्कर येऊन पडली अशी माहिती पूजा सोबत असलेल्या 2 जणांनी पोलीस जबाबात दिली आहे। तर पूजाच्या रूममध्ये दारूच्या बाटल्या देखील सापडल्याची चर्चा आहे। पोलिसांनी पूजाच्या आईवडिलांचेही जबाब नोंदवले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूजाच्या आत्महत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तसंच चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली आहे। पुणे पोलीस आयुक्तांना ही नोटीस देण्यात आली आहे। पूजा चव्हाण आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केली आहे। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय। शिवशाही तत्कालीन सरकारमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मंत्र्यांवर अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांचे राजीनामे घेतले होते, आता त्यांचे सुपुत्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तो मराठी बाणा दाखवत राजीनामा घेतील का, असा सवाल दरेकरांनी शिर्डीमध्ये उपस्थित केला। जे दिशा बरोबर झाले तेच पूजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आहे, अशी टीका नितेश राणे यांनी ट्विट करून दिली। संजय राठोड प्रकरणी भाजप चांगलंच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे संजय राठोड नॉट रिचेबल आहेत। मात्र त्यांची सरकारी कार मंत्रालयाच्या पार्किंगमध्येच उभी असल्याचं पाहायला मिळालंय आणि त्यामुळे वनमंत्री मुंबईतच असल्याची चर्चा आहे। पुण्यात झालेल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप केला जातोय। मात्र या प्रकरणाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे मला माहीत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। सध्या चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप करण्यात आलेत। या प्रकरणी शिवसेनेकडून सावध प्रतिक्रिया देखील देण्यात येते। चिपळूण दौऱ्यावर आलेल्या शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणावर भाष्य करणं टाळलंय। या प्रकरणाची माहिती घेतो अशी सावध प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली। पूजा चव्हाणची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणं योग्य नसल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत आणि या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणं उचित राहील, असंही एकनाथ शिंदे म्हणाले। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी ऑडिओ क्लिपची चौकशी होणं गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर सत्तेत राहण्यासाठी मुख्यमंत्री किती तडजोडी करणार आहेत आणि राज्याच्या अस्मितेची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राजकीय वादळ उठलं असतानाच यवतमाळमध्ये सोशल मीडियावर संजय राठोड यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी मोबाईलवर स्टेटस ठेवलेत। शेर है शेर रहेगा असं स्टेटस ठेवण्यात आलं। शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकचं काम 30% पूर्ण झालंय आणि 2023 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। तर समृद्धी महामार्गाचं काम वेगाने सुरू असून येत्या 1 मे पर्यंत नागपूर ते शिर्डी पर्यंतचा रस्ता खुला केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे।
नाव कुणाचं आहे हे महत्त्वाचं नाहीये, पोलिसांकडे जे पुरावे आहेत त्यानुसार तपास व्हायला हवा अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। पीडितेला न्याय मिळायलाच पाहिजे असंही ते म्हणाले। राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते जेजुरी गडावर करण्यात आलंय। अहिल्यादेवींचा पुतळा सर्वांना प्रेरणा देत राहील असं विधान यावेळी बोलताना शरद पवार यांनी व्यक्त केलंय आणि अहिल्याबाईंनी त्या काळी महिलांना सती जाण्यापासून रोखल्याचं देखील पवार म्हणाले। धनगरांना एसटी आरक्षण मिळावं यासाठी पवारांनी पंतप्रधानांकडे शब्द टाकावा। महादेव जानकर यांनी ही मागणी केली आहे। तर मराठा धनगर समाजाने एकत्र यावं, त्याशिवाय दिल्लीची गादी काबीज करता येणार नाही असं देखील महादेव जानकर यावेळी म्हणाले। जेजुरी इथल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं पहाटे जाऊन अनावरण करणं आणि शरद पवारांवर टीका केल्याने भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत आले। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पडळकर यांच्यावर टीका करताना बारामती विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याची आठवण त्यांना करून दिली। गोपीनाथ पडळकर यांची लायकी काय हे अजित पवार यांनी सांगितलंय आणि या सगळ्यांचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीस आहे हे सिद्ध होतंय असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांवर कसे आरोप करता असंही ते म्हणाले। त्याचबरोबर पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी रोखण्याची गरज आहे, नाहीतर त्याचे परिणाम पाहायला मिळतील असंही मुश्रीफ म्हणाले। मराठा आंदोलनावरून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला इशारा दिलाय। मराठा आंदोलकांची मुस्कटदाबी सरकारला महाग पडेल असा इशारा त्यांनी दिलाय। राज्यात विविध ठिकाणी आंदोलकांची धरपकड सुरू आहे, यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। महाराष्ट्राला संतांची संस्कृती आहे, महाराष्ट्र संतांच्या शिकवणीवर उभा आहे, पण काही साधू संत हे लुबाडणारे असतात, त्यामुळे मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं वक्तव्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय। तुषार भोसले कोण आहेत, टीका लावला आणि अध्यक्ष झाला म्हणजे विद्वान होतं का कोणी असं म्हणत सध्याचे साधू मनोरुग्ण आहेत असंही वडेट्टीवार म्हणाले। सरकारनं शिवजयंती साजरी करण्याची परवानगी नाकारली नाहीये। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर नियमावलीच्या आधारावर परवानगी देण्यात आली आहे। सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम होत राहतात, स्थानिक प्रशासन आपल्या पद्धतीने कारवाई करत असतं, त्यामुळे राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यावर बंदी आणली असे म्हणणे योग्य ठरणार नाही असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। ते नागपूर या ठिकाणी काल बोलत होते। शिवजयंतीसाठी नियमावली बनवणं राज्याच्या अस्मितेला धक्का आहे, मात्र ज्यांच्या आशीर्वादाने सत्तेत आलात त्यांच्या जयंतीला मात्र नियमावली लावता अशी जोरदार टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी सरकारवर केली आहे। तसंच राज्यातील जनतेला चीड आणणारा हा निर्णय असून नियमावली त्वरित मागे घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली। सोलापुरात शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालंय। लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि पवार पहिल्यांदाच एकत्र एका मंचावर दिसलेत। यावेळी किंग बेरीच्या द्राक्षवनाचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर पवार आणि सुशीलकुमार शिंदेंनी एकमेकांना द्राक्ष देखील खाऊ घातली। शरद पवारांनी मला शेतीचं वेड लावलंय, मला शेतीतलं काहीही कळत नव्हतं असं सुशीलकुमार शिंदे म्हणालेत। आज 100 क्विंटलला 10 रुपये भाववाढ होते, पण शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हा 100 रुपयांनी भाववाढ होत होती असंही शिंदे म्हणाले। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवारांच्या सोबतच्या मैत्रीचे काही किस्से सांगितलेत। सुशीलकुमार शिंदे आपल्या भाषणात म्हणालेत की शरदरावांनी मला करंगळीला धरून राजकारणात आणलंय, तर शरदराव आणि माझी ताटातूट करण्याचा बराच प्रयत्न झाला, मात्र शरदराव हे यशवंतराव चव्हाणांसारखे व्यक्तिमत्व आहे। कोल्हापुरात आयटी पार्कची निर्मिती करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे। 100 एकर परिसरात आयटी पार्क उभारण्यात येणार असून उद्योजकांशी बैठक झाल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे। औरंगाबादमध्ये बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बांधकामासंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली आहे।
मुंबई वगळता इतर ठिकाणी आता 1,500 स्क्वेअर फुटांपर्यंत बांधकामाला परवानगी घेण्याची गरज नाही अशी घोषणा त्यांनी केली आहे। तसंच 3,000 पर्यंत बांधकाम करण्यासाठीची परवानगी 10 दिवसात मिळणार असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं। राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे। काँग्रेसचं अस्तित्वच राहिलं नाही आणि काँग्रेसच्या इशाऱ्याची कोणी चिंता करत नाही असाही टोला त्यांनी लगावला। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये निलंबनानंतर गृहकलह समोर येत आहे, तर कार्यवाहक पदावरून नितीन चौगुले यांना हटवल्यानंतर चौगुले समर्थकांनी धारकऱ्यांना 21 फेब्रुवारीला मेळाव्याची हाक दिली आहे। आता नितीन चौगुले काय भूमिका घेणार आहेत आता याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। लॉकडाऊनच्या काळातले वीज बिलात 50% सूट मिळावी या मागणीसाठी आमदार रवी राणा यांनी कार्यकर्त्यांसमवेत मोर्चा काढलाय। युवा स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या घरावर इरविन चौकातून हा मोर्चा काढण्यात आलाय। यशोमती ठाकूर शहरात नसल्याने पोलिसांनी त्यांचा मोर्चा मध्येच अडवलाय। मोर्चेकरी आक्रमक होते। काही कार्यकर्त्यांनी ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या ओएसडींना निवेदन दिलंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली झाली आहे। आयुक्त पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी कोविड काळामध्ये केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत सरकारने बढती देऊन त्यांना आयुक्तपदी कायम ठेवलं होतं, तर पुणे नोंदणी महानिरीक्षक म्हणून हर्डीकर पुढील पदभार स्वीकारणार। सिंध केसरी पैलवान मारुती माने यांच्या 83व्या जयंतीनिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, तर आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा झाली आहे। यावेळी व्हॉलीबॉल स्पर्धांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा व्हॉलीबॉलचा सामना रंगला होता। वाशिम शहरात दुचाकी चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। दरम्यान मुख्य बाजारपेठेतील एका दुकानासमोर उभी असलेली मोटारसायकलच्या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। 12 तारखेला रात्री 8:30च्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी वाशिम पोलीस अधिक तपास करतात। नागपूरच्या सायबर पोलिसांना 111 लोकांच्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात यश आलेलं आहे। यावेळी पोलिसांनी 32 लाख रुपयांचे मोबाईल्स नागरिकांना परत केलेत। 2018 ते 2020 दरम्यान हे मोबाईल हरवले होते। नागपूरमधल्या पोलीस जिमखाना इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे मोबाईल परत करण्यात आले। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील काळमवाडी इथल्या जॅकवेलमध्ये पडलेल्या बैलाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलंय, तर जेसीबीच्या सहाय्यानं या बैलाला बाहेर काढण्यात आलंय। दरम्यान या बैलाला वाचवण्यासाठी त्याचा मालकही तब्बल 2.5 तास बैलासह पाण्यामध्ये पोहत होता। अखेर 2.5 तासानंतर बैलाची सुखरूप सुटका करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यात 28 दिवसांनंतर अपहरण झालेल्या घुग्गुस शहरातील तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आलाय। शुभम फुटाणे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चक्क चिमुरडीला पळवून नेण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही 1.5 वर्षांची चिमुरडी आईसोबत तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आली होती आणि या प्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे। मुंबई क्राईम ब्रांचनं मालाडमधील कुरार विलेज या ठिकाणी छापा टाकत 1 कोटी किमतीचा चरस जप्त केलेला आहे आणि या प्रकरणी किशन गौड उर्फ साठे या व्यक्तीला अटक करण्यात आली। हज यात्रेच्या नावावर तब्बल 1,73,00,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या टूर ऑपरेटरला अटक करण्यात आली आहे। नागपूर शहरातील तहसील पोलिसांनी ही अटक केली आहे। सज्जाद खान इस्माईल खान असं या आरोपीचं नाव आहे। सज्जाद खान हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी आहे। औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलीस स्थानकातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या अमर गायकवाड या अट्टल गुन्हेगाराला रेल्वे पोलिसांनी मनमाडमध्ये अटक केली आहे। आरोपीला पकडताना त्याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला आहे, मात्र राज बच्छाव या पोलिसाने धाडस दाखवून या आरोपीला पकडले। गेल्या काही काळात वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीत शिरकाव करण्याचे आणि नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढत चाललंय, तर मागील 4 वर्षात वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात 214 नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यात वाघांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची संख्या ही 101 आहे, तर बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या ही 65 इतकी आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागितलेल्या माहितीत राज्य सरकारने ही माहिती दिली। शिरूर तालुक्यातील
मांडणगाव फराटा इथं मांडणवळ त्याचप्रमाणे आंधळगाव रोडवर पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचं चित्र पाहायला मिळालंय। सकाळी फुटलेली पाईपलाईन दिवसभर दुरुस्त न केल्यानं रस्त्यात पाणीच पाणी झाल्याचं चित्र काल पाहायला मिळालं। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या प्रदूषणाचा विषय आता गंभीर रूप धारण करतोय, त्यामुळे बदलापूर सीटीपी असोसिएशनने स्वतः पुढाकार घेऊन उल्हास नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पाऊल उचलली आहे। तर सांडपाण्यावर जैविक प्रक्रिया करून प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो। तर अंबरनाथ मधील सुहृदय बोडस या 5 वर्षीय चिमुरड्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत। त्याला 195 देशांच्या राजधानी आणि त्यांचे राष्ट्रध्वज तोंडपाठ आहेत। इंडिया बुकनेही त्याची दखल घेत त्याचे नाव आता इंडिया बुकमध्ये समाविष्ट केलं आहे। ताजी आणि चांगली स्ट्रॉबेरी खायची असेल तर आता महाबळेश्वरला जाण्याची गरज नाहीये। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेलमधील मलनगडच्या पायथ्याशी असणाऱ्या वावंजे गावामध्ये स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करण्यात आली आहे। तर सज्जन पवार आणि प्रशांत पवार या काका पुतण्यानं स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली। लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केलाय। काँग्रेस 70 वर्षांमध्ये कलम 370 हटवू शकलेलं नाहीये, मात्र आम्ही दिलेलं वचन पूर्ण केलंय असं शहा म्हणाले। त्यामुळे काँग्रेसने कलम 370 वरून टीका करण्याआधी त्या 70 वर्षांचा हिशोब द्यावा असंही अमित शहा म्हणाले। त्यामुळे आता काश्मीरमध्ये विकास केला जाणार असून काश्मीरमध्ये अनेक बदल होणार असल्याचंही शहा म्हणाले। भाजपाने जम्मू काश्मीरमध्ये 100% लोकांच्या घरात वीज पोहोचवण्याचं लक्ष्य साध्य केलंय। जवळपास 3,57,405 नागरिकांच्या घरामध्ये 70 वर्षे झाली तरी वीज पोहोचली नव्हती अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर केली आहे। या सर्व लोकांना 17 महिन्यात वीज कनेक्शन देण्यात आल्याची माहितीही अमित शहा यांनी लोकसभेत दिली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा भाव 72 तासांमध्ये निश्चित करण्यात यावा असे आदेश प्रशासनाला दिले। राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेसाठी तेज प्रताप यादव यांनी आझादी पत्र अभियान सुरू केले। या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यादव यांनी प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंग यांच्यावर संताप व्यक्त केला आहे। त्यांच्यासारख्या लोकांमुळेच माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली आहे आणि अशा लोकांमुळेच पक्ष कमकुवत होत असल्याची टीका तेज प्रताप यांनी केली आहे। महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशच्या हद्दीत पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक झाली आहे। या चकमकीत 2 माओवादी ठार झालेत। यामध्ये एक महिला आणि एका पुरुष माओवाद्याचा समावेश आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्र जप्त केली आहेत। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।